चला सामना चालू करायचा. पंच अनिल डिंगणकर, पंच म्हणून काम करतात अनिल डिंगणकर, दुसरे पंच आहेत पंकज सावरकर. स्ट्राईक वरती मात्र कल्पेश, नॉन स्ट्राईकला असतो प्रशांत. त्रिमूर्ती संघ फरारी बी या संघाच्या संघनायकाला विनंती करते म्हणून आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. चला सामन्याला सुरुवात होते. यजमान संघ श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल मोरेवाडी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ कात्रण. पहिला चेंडू हाताळेल प्रवीण आणि स्ट्राईक वरती असेल कल्पेश. सद्गुरू दाबिल संघाचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो असा कल्पेश. पाहूया पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळतो. पहिला चेंडू हळवा चेंडू होता, चेंडू मिस झालाय परंतु चेंडू चाललाय. पंचांचा इशाराची वाट पाहावी लागेल. लेग बाय आहे की बॅट कड आहे. पंचांचा इशारा तो बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. सीमा रेषा बाहेर देतोय खणखणीत चौकार. चला सामन्याला मात्र सुरुवात झाली. आपण ट्रेलर पाहतोय, पाहूया पिक्चर कशा प्रकारे असेल कारण सुरुवात झाली चौकाराने. कल्पेशाला मात्र सूर गवसलाय. स्ट्राईक वरती कल्पेश, नॉन स्ट्राईकला प्रशांत, बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे तो प्रवीण. चेंडू पुन्हा एकदा प्रवीणाचा हलका सरळ धाव नंतरला क्रॉस केले, चेंडू टाकलाय. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर उडाला. पाहूया झेल होतोय का. चेंडूला मात्र टाटा करत होता, चेंडू गेला एक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव, एका धावेने संकेत भर झाले. धावसंख्या पोहोचले 5 धावा. स्ट्राईक वरती असेल परसू. पाहूया जर का आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल, जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्या भावाची साथ ही खूप मोलाची असते. अशाच प्रकारची साथ लाभली ती सद्गुरू क्रिकेट दाबेल संघाला. प्रशांत आणि कल्पेशाचे दोन्ही भाऊ. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देऊ अशा प्रकारचा मानस प्रशांत आणि कल्पेशाचा. प्रशांत मात्र स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र अकोलपाटाला चेंडू होता, चेंडूवर ट्रॅव्हल केले. स्क्वेअरच्या दिशेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. कल्पेश मात्र धावण्यामध्ये उत्स्फूर्त आहे परंतु प्रशांत हा बलाढ्य शरीरयष्टी घेऊन धावत असतो त्यामुळे त्याला धावण्यामध्ये थोडा त्रास होतो परंतु 2 धावा घेण्यात यश. आणि 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाले 7 धावा. एकही गडी बाद नाही आहे अजूनही. एकेरी दुहेरी चौक सुरुवात मात्र चौकारान झाली होती. त्यानंतर 1 धाव घेण्यात यश आलं होतं ते कल्पेशाला. त्यानंतर स्ट्राईक वरती आलेला प्रशांतने मात्र दुहेरी धावाने आपलं खातं ओपन केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग त्या ठिकाणी मिडऑफ क्षेत्ररक्षक दिसतोय आपण पॉवर प्लेच्या बाहेर. बाकी सर्व 30 यार्ड सर्कलमध्ये आपण शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक दिसत नाही. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक दिसतोय. पॉईंटच्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक दिसतोय. यावेळी मात्र चेंडू बॅट खाली आला. पाहूया झेल होते का, प्रयत्न केला जाईल का. यावेळेस मात्र झेल सुटलाय. ऐसी गलती मत करना भुगतना पडेगा. यावेळेस मात्र सुंदर असा झेल होता परंतु झेल सोडलाय. प्रशांतला मात्र जीवनदान मिळालंय. पाहूया जीवनदानचा फायदा कितपत घेतो तो प्रशांत. आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आलाय तो कल्पेश. धावसंख्या अजूनही एकेरी धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. पुढे चेंडू पुन्हा खेळण्यासाठी आहे ते कल्पेश. कल्पेश कशा प्रकारे. यावेळेस मात्र पंचांकडे दात मागे पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू. 9 म्हणजेच नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. 9 म्हणजे नाही तर 9 म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. पाहूया झेल सोडलाय मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने. पाहूया झेलचा फायदा कशा प्रकारे होतो तो. पुन्हा एकदा स्वर मारा. वारंवार स्वर मारायचा प्रयत्न केला जातोय. अतिरिक्त धाब्यातील मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केली. धावसंख्या झाले 10 धावा. एकही गडी बाद नाही. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि धावसंख्या पोहोचले 10 धावांवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील मला या षटकातील. पुन्हा एकदा कल्पेश मात्र स्ट्राईक वरती स्थिरावलेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडाला. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. धावबाद होतोय का. फंबल झाल्याने फंबलचा फायदा मात्र घेता आला नाहीये. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये. पुन्हा एकदा प्रवेश केला. धावसंख्या झाले 11 अर्थात 11. पाहूया 11 या धावसंख्येवरती खेळतात दोन्ही फलंदाज. अजूनही शांत चित्ताने चाललेला हा सामना. आपण मोठे फटके पाहत नाहीये. मला वाटतं अजून जी सकाळपासूनची सुस्ती आहे ती उडालेली नाही. दोन्ही फलंदाजाची जेव्हा ती उडेल त्यानंतर आपल्याला चौकारांनी षटकार नक्कीच पाहायला मिळतील. तत्पूर्वी प्रशांत पुन्हा एकदा दर्शक नंबर 01. यावेळेस मात्र चेंडू बॅट खाली आलाय. चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा येतोय प्रशांत त्याच्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा येतोय बाबा रामदेव पतंजली. षटकार एकदम शुद्ध
षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 17 धावा. पाव्या द्या दोन भाऊंचा मात्र खतरा आहे तो श्री गणेश क्रिकेट संघ कातरण या संघाला. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह, अशा प्रकारची फलंदाजी पाहतोय आपण. प्रशांत आणि कल्पेश याची धावसंख्या पोहोचले 17 वरती. षटकाची समाप्ती झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 बिनगडी बाद. पुढील फलंदाज पुढील गोलंदाज कोण येते पाहूया. तत्पूर्वी घेऊया आपण एक विश्रांती. आता विश्रांतीमध्ये आपण पाहतोय श्री सद्गुरू चषक 2024 या चषकामध्ये आपल्याला लाभलेले सरळ रस्ते देणगीदार. कारण कोणताही आपण कार्यक्रम म्हटला, कोणताही आपल्याला जर उपक्रम राबवायचा असेल तर त्याला सहकार्य असतं ते देणगीदारांचं. आणि अशा प्रकारे लाभलेले देणगीदार म्हणजेच प्रथम क्रमांक चषक ज्यांच्याकडून लाभले असे कैलास महादेव शांताराम मोरे यांच्या स्मरणार्थ, द्वितीय क्रमांक चषक श्री प्रकाश मोकाशी, प्रथम क्रमांक रोख रक्कम 20,000 रुपये, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपये. मालिकावीर चषक कुमार प्रत्युष विक्रम मोरे, अंतिम सामनावीर कुमार वियांश विक्रम मोरे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक कुमार प्रथमेश काशीनाथ कोळे उर्फ बारक्या. उत्कृष्ट फलंदाज चषक श्री अनेश नारायण मोरे. उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री आकाश अनंत मोरे. प्रत्येक सामनावीर चषक 14 श्री भांगणे प्रतिष्ठान कल्याण दिवा यांच्याकडून. अशा प्रकारे या देणगीदारांचे पुन्हा एकदा श्री सद्गुरू सेवा मंडळ दाबुल मोरेवाडी यांच्या वतीने हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण बोलतोय मैदानाकडे. मैदानाच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सांगतो पहिल्या षटकामध्ये षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाले 17 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा बोलतोय पुढील षटक घेऊन येते विजय. पाहूया विजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कातरण संघाकडून. स्ट्राईक वरती मात्र कल्पेश असेल जर्सी नंबर 27. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. यावेळेस मात्र आकुरपटाला चेंडू येताय. जवळ यष्टीच्या मागून जाऊन चेंडू हाताळला होता. एक धाव पूर्ण केला प्रयत्न केला जातो. यावेळेस मात्र आपण वारंवार पाहतोय, नेहमी आपण पाहतोय प्रशांत हा धावण्यामध्ये कंजूस आहे, परंतु यावेळेस मात्र प्रशांत धावण्यामध्ये मात्र चतुर दाखवतो. प्रशांतला धावण्यामध्ये मात्र जोर आलाय, परंतु कल्पेश थकलाय. पाहूया थकवायचा प्रयत्न कल्पेश षटकारामध्ये करतोय का. स्ट्राईक वरती कल्पेश. कारण उन्हाचा प्रकोप आपण पाहतो. ह्या उन्हाच्या प्रकोपामध्ये जर का 2 धावा घेण्याचं म्हटलं तर खूप कठीण असतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा विजयाचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली. पाहूया झेल होतोय का. एक झेल या ठिकाणी ऑलरेडी सुटला होता त्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळी पुन्हा एकदा झेल सुटलाय. चुकी ही सगळ्यांकडून होते, परंतु तुम्ही जर एकच चुकी वारंवार करत असाल तर तो तुमची चुकी नसते, तर तो तुमचा हलगर्जीपणा असतो. आणि तोच हलगर्जीपणा पाहायला मिळतो तो त्या डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकामागे. कारण त्याने अजूनपर्यंत 2 झेल सोडले. दोन्ही भावांना या ठिकाणी जीवदान दिले. पाहूया कल्पेश कशा प्रकारे फायदा उचलतो या जीवनदानचा. धावसंख्या मात्र पोहोचले. धावसंख्या झाले 21 धावा. अजूनही कल्पेशला मात्र सूळ गवसलेला नाहीये. बॅटची कडा घेते. बॅटच्या मधोमध मात्र संपर्क होत नाहीये. यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध संपर्क झालाय का. चेंडू बाहेर गेलाय का. नक्कीच चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. कल्पेश मात्र सांगतो बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. या ठिकाणी सुंदर असा षटकार. धावसंख्या मात्र धावते. धावसंख्या पोहोचले. धावसंख्या मनीष लोंढे आपल्याला सांगतात 27 धावा. एकही गडी बाद नाही. सुंदर अशी फटकेबाजी. नक्की प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होते कल्पेश आणि प्रशांतसाठी. पाहूया दोन्ही भाऊस या ठिकाणी माघारी येत आहेत का. एकही गडी न गमावता पुढे चेंडू पुन्हा एकदा विजयाचा. पुन्हा एकदा बॅटची कडा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एक धाव मात्र पूर्ण केली झाली. यावेळी मात्र एका धावेत ते समाधान मानावं लागेल. यावेळेस मात्र प्रशांतला स्ट्राईक वरती. पाहूया प्रशांत कशा प्रकारे हा नामारी करतोय ते. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रशांत याच्यासाठी. पाहूया यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू खूप वेळानंतर आपण पाहायला मिळाला तो निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या झाली. धाव फलकामध्ये कोणतीही हालचाल नाहीये. 28 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रशांत. जर्सी नंबर 0 बॉलिंग वरती विजय. यावेळेस मात्र चेंडूने बॅटची काळ घेतली. पाहूया झेल होते का. चेंडू नो मॅच प्रवेश करतोय. चेंडू चाललाय. 1 बाउन्स येतोय. G4G चौकार. षटकाचे समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 16 दूने 32 धावा. आणि 32 धावांच्या मदतीने
दोन षटकाचे समोर एकही गडी बाद नाही येतो सद्गुरू दाबे संघाचा. सुंदर अशी फटकेबाजी दोन्ही फलंदाजांकडून प्रशांत आणि कल्पेश याच्याकडून. तिसरा आणि वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन कोण येते ते श्री गणेश क्रिकेट संघ कात्रज संघाकडून. कर्णधार कोणाकडे धरा सपोर्ट पाहूया. पाहूया पुढील गोलंदाज यावेळेस मात्र विनोद मळेकर. बॉलिंग मार्फती सज्ज श्री गणेश क्रिकेट संघ कात्रज या संघाकडून. यानंतरचा होणारा सामना असेल राधाकृष्ण वगजाई माता कात्रज विरुद्ध त्रिमूर्ती फरारे ए. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं नाणेफेक करून घ्यायचंय. त्रिमूर्ती फरारे ए विरुद्ध वगजाई माता कात्रज दोन्ही संघाचे संघनायक. आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. पुढे चेंडू पुन्हा एकदा विनोदी जण बॉलिंग मार्क. कल्पेश जण स्ट्राईक नॉन स्ट्राईकला मात्र येतो प्रशांत. यावेळेस मात्र पंचांकडे दात मागितले. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. वारंवार नो चेंडू फेकला होता. जर का या स्पर्धेमध्ये फिट असतील तर सद्गुरू दाबे संघाला अजूनपर्यंत 3 फिट मिळाला असता, परंतु फिट नसल्या कारणाने आपण हा सामना हा चेंडू मात्र आपण असा स्क्वेअर चेंडू म्हणून ओळखला जातोय, अर्थात नो चेंडू. सुंदर अशी पंचगिरी करताना अनिल डिंगणकर पंकज सावरकर. पुन्हा एकदा विनोदी जण बॉलिंग मारत विनोद सज्जा बॉलिंग मार्फत सामना करेल प्रशांत याचा. 10 ते 12 पावलांचा रनअप विनोदाचा धावत जाऊन आपल्याला क्रॉस केले. चेंडू टाकला प्रशांतसाठी. यावेळेस मात्र चेंडूने बॅटची काळा घेतले. पाव्या त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. प्रशांतच्या बॅटमध्ये थोडक्यात ती ताकद असते ती आज ठिकाणी पाहायला मिळाली. एक षटकार जरी का मारला असेल तरी परंतु पुढचे 4 चेंडू मात्र कल्पेशाच्या फलंद बॅटवरती तेवढे चांगले आले नाहीयेत. त्रिमूर्ती फरारे ए संघ कर्णधार. चला पुढे चेंडू पुन्हा एकदा विनोद मळेकर मात्र बॉलिंग मारते सज्ज. स्ट्राईक वरती कल्पेश. यावेळी पुन्हा बॅटची कडा घेतले. यावेळेस मात्र 2 धावा 2 धावांची धावसंख्या पुढे सरकले. धावतात 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावफलक मनीष लोंढे आपल्याला पुन्हा एकदा सांगतायत 37 अर्थात 37 धावा बिनबाद 37 धावा. आपण पुन्हा एकदा पाहतो प्रशांत कल्पेश मात्र थकलेला दिसतोय, दमलेला दिसतो. प्रशांतला मात्र कल्पेशशी संपर्क करावा लागेल. प्रशांतला मात्र स्ट्राईक घ्यावी लागेल कारण कल्पेशच्या फलंदाजीमध्ये तेवढा जोर दिसत नाहीये. पाहूया पुढील चेंडू विनोदाचा. यावेळेस मात्र नो चेंडू हळवा चेंडू होता. पाहूया या चेंडूचा फायदा घेता 2 धावा पूर्ण केले. तिसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का? प्रशांतला मात्र माघारी परतावं लागेल का नाही, परंतु प्रशांत कल्पेशने मात्र थांबून ठेवलं. 9+2 अर्थात धावसंख्येत भर झाले 40 धावा. दोन चेंडू अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या मात्र पोहोचले 40. पाहूया आजच्या या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या कल्पेश मध्ये अजूनही स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फुलटा चेंडू यावेळी पाहूया झेल होतो का? यावेळी मात्र क्षेत्ररक्षक कोणतेही सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जर का झेल सुटला असता तरी परंतु 2 धावा घेण्यात यश आले. सुंदर क्षेत्ररक्षण जोरदार टाळावून जाते त्या क्षेत्ररक्षकासाठी. प्रयत्न खूप सुंदर केला होता. धावसंख्या मात्र पोहोचले 42 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. प्रशांतला अजूनही एकही चेंडू खेळता आला नाही या षटकाचा. पाहूया प्रशांतला मात्र स्ट्राईक वरती यावं लागेल कारण कल्पेश थकलाय. कल्पेशच्या बॅटमध्ये ते का ताकद दिसत नाहीये. पाहूया परशाची अर्ची आले का? पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चेंडू बॅट खाली आलाय. कल्पेश म्हणतोय अजून मी थकलेलो नाहीये कारण कल्पेश वारंवार सांगतो जोपर्यंत मी स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत थकलो असले तरी परंतु माझ्यामध्ये ताकद आहे. चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवायची येतोय षटकार. धावसंख्या मात्र पोहोचले 48. पाहूया अजूनही 2 चेंडू बाकी. 50 पार होत आहेत का? मॅच बॉल आलाय. 55 विनंती असेल मॅच बॉल घ्यायचंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आपण अर्थात नाणेफेक पाहिलं. वाघजाई माता कात्रज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि त्रिमूर्ती ए संघाला प्रसारण केले ते फलंदाजीसाठी. पाहूया कल्पेश मात्र परशाला सांगतो तू तुझ्या अर्चीची वाट बघ, मी मात्र माझी खुर्ची घेऊन बसलो आणि षटकार ठोकतो. षटकारामागे षटकार ठोकतो तो कल्पेश. पाहूया पुन्हा एकदा काय अंडर प्रेशर असणार त्या ठिकाणी विनोद.
पुढे चेंडू पुन्हा दाबल्याने याचा सामना करेल कल्पेश. यावेळेस मात्र आकडपटाला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद स्वीकारतात. पंचांचे दोन्ही हात समांतर अर्थात धावा मिळतात. अवांतर धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाले 49. 2 चेंडू अजूनही शेष. पाहूया ह्या चेंडूवरती 55 होतात की 53 होतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्की चेंडू चाललाय. येतोय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू येतोय. बिग षटकार. कल्पेश मोरे इज ऑन फायर. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. धावसंख्या मात्र धावते. धावफलक मनीष लोंढे आपल्याला सांगतोय धावसंख्या झाले 56. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूया मी आपण 50चा टार्गेट पकडला होता. 60 धावा पूर्ण करतायत का. दोन चेंडू या ठिकाणी बेबी ओव्हर पाहायला मिळते आपल्याला. बेबी ओव्हर म्हणजे कोणी बेबी ओव्हर टाकणार नाहीये तर ओव्हर चेंज करतो. गोलंदाज चेंज करतो आपण या ठिकाणी पाहतोय. कारण अजूनपर्यंत विनोदाने या चेंडूमध्ये मला वाटतं जवळजवळ 8 चेंडू फेकलेत आणि 8 चेंडूमध्ये जवळजवळ त्यांनी अजूनपर्यंत 24 धावा खर्च केलेत. 28 धावा खर्च केली त्या टीमने अजूनपर्यंत या 8 चेंडूमध्ये. पुढे चेंडू पुढे गोलंदाज या ठिकाणी आलाय. गोलंदाज चेंज केलाय. यावेळेस मात्र गोलंदाज चेंज केला. पाहूया परंतु फलंदाजाचा खेळण्याचा मात्र शैली चेंज झाली नाही. कल्पेशने ठोकलाय. वा लगातार 3रा षटकार येते. या चषकातील पहिली हॅट्रिक कल्पेश मोरे याच्या फलंदाजीतून. धावसंख्या पोहोचले. धावसंख्या मात्र धावते 62. पाहूया कल्पेश मोरे. पाहूया जर काही ते 9 चेंडू भेटला तर कल्पेश मोरे याचा अर्धशतक पूर्ण होऊ शकता. या ठिकाणी घुटना टेक आणि तमाशा देख. चेंडू चाललाय. सीमारेषे बाहेर येतोय. बाबा रामदेव पतंजली षटकार. वैयक्तिक 48 धावांवरती खेळी करून माघारी पळतोय कल्पेश मोरे. फक्त 2 धावाने आपलं अर्धशतक हुकलंय ते कल्पेश मोरे याचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कल्पेश मोरे यासाठी. धावसंख्या झाले 68 धावा. 69 धावांचं बलाढ्य आव्हान असेल ते श्री गणेश क्रिकेट संघ कात्रज या संघापुढे. मी नक्कीच मगाशी म्हटलं होतं जर का 2 भाऊ मैदानात गेलेत तर सोबत सुद्धा 2 भाऊच येणार. नक्की सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल दोघांकडून. पहिलीच या ठिकाणी दोघांची हायस्ट पार्टनरशिप असेल अजूनपर्यंत त्या क्रिकेटमध्ये. 68 धावांची 48 धावांवरची खेळी केली ती कल्पेश याने आणि वैयक्तिक 16 धावांची खेळी केली ती प्रशांत याने. नक्कीच मी सद्गुरू क्रिकेट संघ दाबीला मोरे संघाला विनंती करतो आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं. आपण पुन्हा एकदा बोलतोय आपल्याला लाभलेले आर्थिक आणि वस्तू स्वरूपात लाभलेले देणगीरांची मी नाव वाचून दाखवतो. आपण पुढील देणगीदार असतील उत्तेजनार्थ सहभागी संघास चषक 14 चषक श्री भांगणे प्रतिष्ठान कल्याण देवा यांकडून. विजेता संघास मेडल 15 मेडल्स असणार आहेत. उपविजेता आणि विजेता संघासाठी मेडल श्री काशीनाथ विश्राम कुळे. उपविजेता मेडल श्री शंकर लक्ष्मण मोरे. प्रथम व द्वितीय क्रमांक चेक सनबोर्ड कुमार आरुष अनंत हुमने. सामनावीर सनबोर्ड कुमार आरुष अनंत हुमने. ऑरेंज व पर्पल कॅप कुमार शौर्य मनेश मोरे. त्याचप्रमाणे आर्थिक स्वरूपात लाभलेले देणगीदार शौर्य फाउंडेशन प्रवीण लाडसाहेब 2500 रुपये. कुमार रियान जय जैन 2100 रुपये. शेलाजी आशाजी ज्वेलर्स 2000 रुपये. श्री रमेश नासरे 2000 रुपये. श्री शिल्पेश जैन 2000 रुपये. श्री राजेश लोंडे राकेश लोंडे 2000 रुपये. श्री संजय मोरे साकुरोळी 1555 रुपये. श्री दिलीप महादेव कुळे 1501 रुपया. कैलासवासी जयश्रीबाई जाधव सावंत यांच्या स्मरणार्थ श्री विलास परशुराम जाधव पनाळदुर्ग 1111 रुपया. श्री आशिष दादा पाटील 1111 रुपया. श्री विलास शांताराम वाघे 1111 रुपये. कुमार युवराज मुकेश मळेकर 1111 रुपये. श्री रवींद्र विश्राम शिबे 1111 रुपये. श्री संदेश मोरे मंडणगड 1000 रुपये. श्री महादेव पांडुरंग मोरे 1001 रुपया. श्री राकेश काशीराम मोरे 1000 रुपये. श्री राजेश मनोहर मोरे 1000 रुपये. कुमार नक्ष दिनेश मोरे 1001 रुपया. कैलासवासी रामचंद्र मोरे आणि कैलासवासी सुगंधा रामचंद्र मोरे यांच्या स्मरणार्थ रुपेश मोरे यांच्याकडून 1000 रुपये. श्री संजय राजाराम कळबटे
₹1000 कुमार रिवांश रेहान जैन 1001 रुपये श्री सुनील सीताराम मोरे 1001 रुपया कुमार राजेश खाडे 1001 रुपया श्री जानू बाळू कुळे 1001 रुपया कुमारी मिस्का मित जैन 1000 रुपये कुमार श्रीहान सुशील सावरकर 1000 रुपये कुमार विनीत प्रवीण मोरे 1000 रुपये श्री विकास विजय मोरे 1000 रुपये श्री विकास बालकृष्ण मोरे 1000 रुपये श्री सूर्यकांत गुणाजी गावणकर 1000 रुपये श्री अशोक खामकर 1000 रुपये कुमारी मंजिरी अजित मेस्त्री 1000 रुपये श्री अनिलजी फिल्स 1000 रुपये श्री महेंद्र लक्ष्मण चव्हाण 1001 रुपया कुमार मयंक मनोहर चव्हाण 555 रुपये कुमार संदीप गुणाजी कुळे 555 रुपये सौ प्रियांशी प्रणेश मोरे 555 रुपये कुमार तनुज मिलिंद मोरे 555 रुपये कुमार मयुरेश रामचंद्र मोरे 555 रुपये कुमार पार्थ प्रवीण मनवळ 551 रुपये कुमार सई प्रवीण मनवळ 551 रुपये श्री बनीश बमन लोंडे 501 रुपये श्री जितेश जामचंद्र मोरे 501 रुपये श्री प्रकाश बाळू चव्हाण 501 रुपये श्री स्वप्नील गोपाळ मोरे 501 रुपये कुमार दर्पण संतोष देवेकर 501 रुपये श्री संदेश कानसारे 501 रुपये श्री इम्तियाज हुसेन 501 रुपये श्री सुनील चव्हाण 501 रुपये श्री सुनील करंजकर 501 रुपये कुमार अभिषेक 501 रुपये कुमार प्रथमेश शिबे 501 रुपये कुमार सतीश येरुणकर 501 रुपये कुमारी तनुजा महेश आलिम 501 रुपये कुमार शुभम चव्हाण 501 रुपये श्री विश्वास तासगावकर 501 रुपये कुमार शुभम संतोष पाष्टे 501 रुपये श्री अनिल देवजी वाडेकर 501 रुपये श्री प्रदीपजी बेंडकर 501 रुपये कैलासवासी चंद्रभागा देवजी मोरे यांच्या स्मरणार्थ श्री देवजी आडविल यांच्या स्मरणार्थ 501 रुपये श्री देवेंद्र आडविलकर 501 रुपये या सर्व देणगीदारांचे मी पुन्हा श्री सद्गुरू सेवा मंडळ दाबी मोरवेड यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आपण पुन्हा बोलतोय मॅच कडे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगतोय सद्गुरू क्रिकेट क्लब दाबेल मोरवेड या संघाने प्रथम फलंदाजी करून श्री गणेश क्रिकेट संघ कात्रा या संघापुढे 69 धावांचं आव्हान ठेवले. आपण पाहूया या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरले सलामीची जोडी अर्थात स्ट्राईक वरती असेल रोशन आणि राहुल. बॉलिंग मार्क वरती आहे तो प्रणेश मोरे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 69 धावांचं आव्हान. मित्रांनो क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण पाहतोय गेला आठवड्यात जाऊन गेला महिन्यात पाहिलं आपण पंजाब किंग्स यांनी 262 धावांचं आव्हान चेस केलं होतं. जर का आपण प्रयत्न केला तर प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर आपल्याला कोणताही आव्हान कोणतंही काम या ठिकाणी अपुरं राहत नाहीये. ते प्रयत्न होण्यात देव सुद्धा मदत करत असतो. अशा प्रकारे पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात ते श्री गणेश क्रिकेट संघ कात्रण संघाचे फलंदाज राहुल आणि रोशन. स्ट्राईक वरती रोशन नॉन स्ट्राईकला राहुल. यावेळेस मात्र सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडू होतो. पंचाकडे अपील मागितली जाते. आपण अपील फक्त 2च ठिकाणी करू शकतो. एक मध्ये कोर्टामध्ये आणि दुसरीमध्ये क्रिकेटमध्ये. पाहूया अपील मात्र मागे जाते. अपील फेटाळले जाते पंचांकडून. 2 निर्धाव चेंडू. समीकरण मात्र बदलतंय. 16 चेंडू आणि 69 धावांची गरज. प्रणेश मोरे इज ऑन बॉलिंग मार्क. रोशन इज ऑन स्ट्राईक. राहुल इज ऑन नॉन स्ट्राईक. पाहूया पुढील चेंडू पुन्हा रोशन याचा. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देखचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. खनखनी षटकार. ये है छत्रपती का छावा मिळाला 6 धावा. अशा प्रकारच्या अजूनही षटकारांची गरज जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर पुढच्या 15 चेंडूमध्ये आपल्याला 9 षटकार ठोकावा लागणार आहेत कात्रण संघ. जर का आपण आपल्याला हा 69 धावांचा आव्हान पार करायचा असेल तर. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रणेश मोरे याचा येतोय. पाहूया रोशनीसाठी पुन्हा एकदा मॅच आकुरपटाचा चेंडू होता. चेंडू खाली मात्र या ठिकाणी कल्पेश आलाय. कोणतेही चूक नाही बाबा. धावत होते का कल्पेशने चेंडू फेकलाय प्रशांत त्याच्याकडे. प्रशांतने मात्र सुंदर कलेक्शन केलंय आणि एका धावेने मात्र राहुल स्ट्राईक वरती आलाय आणि धावसंख्येत मात्र भर झाली. धावसंख्या पोहोचले 7 धावा. बिनबाद 7. पहिलं षटक प्रगतीपथावरती षटक हाताळतोय प्रणेश मोरे. त्याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजी करतोय तो राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. रोशन. राहुलने मात्र आधी फलंदाजी केली होती. 1 षटकार आणि 1 सिंगल धावा घेऊन. पुढील चेंडू पुन्हा प्रणेशाचा रोशनीसाठी. यावेळेस मात्र चेंडूने बॅटची काळा घेतली. चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी. पाहूया चौकार जातोय का आणि येतोय. या रोशनच्या फलंदाजीतून प्रथमेश कुले बारक्या स्पेशल चौकार.
आता पाहणार आहोत डीजेचा समुद्र सुमधुर साऊंड मध्ये नक्की क्षेत्ररक्षणामध्ये कायसा बदल पाहूया. कायसा क्षेत्ररक्षण बदल दिलीप मोरे या ठिकाणी थर्ड मॅनला दिसतात आपल्याला. सावकारांना मात्र 11 धावे रँकामध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला त्याकडे प्रत्येक कुळे चेंडूवरती येतोय. एका धाव्यावरती मात्र समाधान मानावं लागेल ते रोशन याला. स्ट्राईक वरती मात्र राहुल आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाले 12. एकही गडी बाद नाही. एक षटकाच्या समाप्तीनंतर झाले 12 धावा. पुन्हा एकदा आपण बोलतोय देणगीदारांच्या नावांकडे ज्यांचे आपल्याला देणगीदार लाभले असे कुमार किरण काशीनाथ मलेकर 501 रुपये. कैलास श्री जनार्दन पानकर यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश पानकर यांच्याकडून 501 रुपये. श्री जिनेश सावरकर 501 रुपये. कुमार अक्षय करंजकर 501 रुपये. कुमार आर्यन मोरे 501 रुपये. कुमार देवांश बोबडे 501 रुपये. कुमार श्री मंगेश दशरथ निगावले 501 रुपये. श्री अनिल शिगवन 501 रुपये. कुमार भवेश बालचंद्र मोरे 501 रुपये. कैलासवती पार्वती लक्ष्मण मोरे यांच्या स्मरणार्थ 501 रुपये. श्री प्रशांत नाचरे उन्नवरे 501 रुपये. श्री अनिल मोगरे 501 रुपये. कुमार अनिकेत गणेश कळबटे 501 रुपये. कुमार सागर गणपत मोरे 501 रुपये. कुमार योगेश गोविंद मोरे 501 रुपये. कुमार परवेश श्रीकांत मोकल 501 रुपये. श्री पुनील घडवले 501 रुपये. कुमार मयूर श्याम सावळे 501 रुपया. श्री सुनील घडवले 501 रुपया. कुमार मयूर श्याम सावळे 501 रुपया. श्री हरीश भाई 501 रुपये. श्री मनीष दत्ताराम लोंढे 501 रुपये. कुमार जयेश भागणे 501 रुपये. श्री गणेश शिगवन 501 रुपये. आपण पुन्हा एकदा बोलतोय मॅचकडे. पुढील षटक घेऊन येते दर्शन. मात्र दर्शन मात्र आपलं पाहतोय बॉलिंग मार्फतती. पाव्या दर्शन आणि स्ट्राईकला असेल तर मला वाटतं रोशन क्षेत्ररक्षण बदलता. दर्शनला विनंती असेल आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घेत आहे. समीकरण मात्र बदललंय. 12 चेंडू मध्ये मात्र 57 धावांची गरज. पाहूया 12 चेंडू 57 धावा. पुढे चेंडू दर्शन याचा सामना करेल. रोशन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नामध्ये अपयश आलंय. निर्धाव चेंडू सांगता झाले. समीकरण मात्र बदललंय. 11 चेंडू आणि 57 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. वाघजाई माता कात्रन विरुद्ध त्रिमूर्ती फरारे ए संघ. वाघजाई माता कात्रन या संघाने नाणेफेक जिंकून मात्र प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू उडवला. पाहूया चेंडू खाली मात्र कल्पेश येईल. चेंडूचा आलाय कल्पेशच्या गोदीमध्ये आणि रोशन मात्र आलाय पवेलियन मध्ये. होऊन जाऊ दे डीजे. नक्कीच आणि दर्शन मात्र बोलतोय प्रशांत थोडं चिल कर. पाहूया रोशनाच्या रागासाठी गेलाय. पुढील फलंदाज मंगेश दर्शन नंबर 22. 10 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान अजूनही. दर्शनला मात्र मिळाले पहिली विकेट. पहिला गडी बाद झाला तो श्री गणेश क्रिकेट संघ कात्रन संघाचा. चला पुढे चेंडू पुन्हा दर्शनाचा. दर्शन बॉलिंग मार्कमध्ये सज्ज. धावा जाऊन पहिला क्रॉस केले. पुन्हा अकरूपडा चेंडूला म्हटलं पुश केलाय. पॉईंटच्या दिशेला त्या ठिकाणी मला वाटतं भावेश मोरे येईल चेंडू खाली. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश येतील ते श्री गणेश क्रिकेट संघ कात्रन संघाला. आणि 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचले 1 वर 4 अर्थात 14. एक गडी बाद. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर त्या ठिकाणी डीप पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर मात्र दिनेश मोरे आपल्याला पाहतोय. मिळो आपला दिनेश मोरे. या ठिकाणी लॉंग ऑनला आपण पाहतोय कल्पेश मोरे. लॉंग ऑफ साठी स्क्वेअर लेगच्या दिशेला आपण पाहतोय सचिन कुळे. डीप मिड विकेटला प्रतीक कुळे. यावेळेस मात्र सुंदर शॉट. पाहूया दिनेश मोरे झेल पकडतात. त्या ठिकाणी कोणताही नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला. पाहूया धावबाद होते का. धावण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु प्रयत्नात अपयश. 2 धावा पूर्ण. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाले 16 आणि आपण पाहतोय हा श्रीदत्त सद्गुरू चषक 2024चा हा अंतिम 16. धावसंख्या मात्र 16 पोहोचले. पाहूया आव्हान कडवा असेल. पहिल्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती हाताळतोय दर्शन कुळे. पुढील चेंडू पुन्हा खेळण्यास सज्ज. स्ट्राईक वरती मात्र आहे मंगेश. आकुरपटाचा चेंडू मात्र चाललाय यश रक्षकाच्या डोक्यावरून. पाहूया चेंडू पाहूया यश राहुल होते काय.
या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिलीप मोरे यांच्याकडून पाहायला मिळतात. जवळ वाटतं एक धाव त्या ठिकाणी 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं या षटकामधील. अजूनही समीकरण मात्र बदलले. 7 चेंडू आणि 50 धावा. आता यावेळेस मात्र औपचारिकता असेल. जर का या इथून या जर का श्री गणेश क्रिकेट संघ कात्रज संघाला जर का कोण विजय मिळवून देऊ शकेल तर ते फक्त असतील सद्गुरू क्रिकेट संघ दाबिल मोरेवाडीचे गोलंदाज. पुन्हा एकदा सुंदर स्टेट लॉफ्टेड शॉट. आपण हा शॉट वारंवार पाहतो तो सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या फलंदाजीतून आणि आपण त्यांचाच स्टॅच्यू आपण वानखेडे स्टेडियमवरती पाहतोय आणि त्याच शॉटचा प्रयत्न करतोय तो मंगेश. समीकरण मात्र बदलते. 2 षटकाच्या सामर्थ्य धावसंख्या मात्र पोहोचले 20 धावा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. 49 धावांची गरज. 6 चेंडू 49 धावा. पाहूया आता पुढे गोलंदाजी मार्गावरती आलाय कल्पेश. जर्सी नंबर 27. औपचारिकता बाकी असलेल्या सामन्यामध्ये जर का कल्पेशने कोणतीही मदत केली नाही कात्रज संघाला तर या ठिकाणी सद्गुरू दाबेल संघाला जिंकण्यापासून कोणीच अडवू शकत नाहीये. यानंतरचा होणारा सामना वाघजाई माता कात्रज विरुद्ध त्रिमूर्ती संघ ए फरारे. आपण या वाघजाई माता कात्रज संघाला विनंती असेल आपण लाईनअप राहायचंय. पुढे चेंडू पुन्हा कल्पेश याचा पाव्या स्ट्राईक वरती मात्र राहुल असेल. यावेळेस मात्र चेंडू गगनाला भिडलाय. जवळ मला वाटतंय गगनाला भिडून चेंडू कल्पेशच्या हाताखाली आला आणि त्या ठिकाणी कल्पेशने पकडलंय बारक्या प्रथमेश कुले स्पेशल झेल डीजे. वन मॅन शो बघतोय तो कल्पेश मोरे याचा. पहिला आपण पाहिलं 48 धावांची त्याची फलंदाजी. त्यानंतर पाहतोय गोलंदाजी आणि गोलंदाजीवरती पकडला जातोय झेल. यालाच म्हणतात वन मॅन शो. पुन्हा एकदा कल्पेश इज ऑन बॉलिंग मार्क. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे हाताळतोय. पुन्हा आकुडपटाचा चेंडू चाललाय. कानाची शिटी वाजून प्रशांतच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण मात्र बदलतंय. 4 चेंडू 49 धावांची गरज. फक्त आणि फक्त बाकी असलेल्या सामन्यामध्ये औपचारिकता. प्रेक्षकांमध्ये काहीसा शांत चितीने चाललाय सामना कारण सामना वन साइड होतोय. यावेळेस मात्र स्टेप अप केलं होतं. या ठिकाणी मात्र पाव्या धावबाद होतोय का आणि या ठिकाणी मात्र धावबाद होतोय. जर का क्रिकेटमध्ये धावबाद असेल तरी पण आपण ह्याला आत्महत्या म्हणू शकतो. आत्महत्या करून परतलाय तो हा फलंदाज. होऊन जाऊ दे डीजे. प्रशांत कल्पेशाचा. यावेळेस मात्र पुन्हा आकुडपटाचा चेंडू पाहिला. झेल का सचिन कुले चेंडू खाली आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये कारण मागील महिन्यात झालेल्या स्पर्धेमध्ये सचिन कुले यांना अजिंक्य दरापंच घोषित क्रिकेट मंडळ उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला होता. त्याचा त्या ठिकाणी परिणाम देताना सचिन कुले. होऊन जाऊ दे डीजे. म्हटलं होतं की डीजे नाही तर मजा येणार नाही परंतु आता डीजे आल्या परंतु प्रथमेशलाच मजा येत नाहीये. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेशाचा. हॅट्रिकला चान्स परंतु हॅट्रिक मिस झाले. परंतु सुंदर चेंडू हाताळते. अजून मला वाटतं या चेंडूमध्ये एकही धावा खर्च केली नाही. मला वाटतं 4 चेंडू झालेत. सुंदर असा चेंडू हाताळते. पाहूया या षटकातील आपण या चषकातील पहिले हॅट्रिक षटकाराची हॅट्रिक पाहिली होती कल्पेशासाठी. पाहूया या चषकातील पहिले निर्धाव षटक हाताळतो का कल्पेश मोरे. शेवटचा चेंडू पाहूया मेडन ओव्हर पाहायला मिळते का. कल्पेश मोरे
यावेळेस नक्कीच मैदानावर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते कल्पेश मोरे यासाठी. आपल्याला मैदानात पाहायला मिळाला होता कल्पेश मोरे याचा वन मॅन शो. 48 धावा मैदानावर आणि 2 विकेट्स. नक्कीच आता झालेल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सुद्धा 49 धावा 2 विकेट्स मेडन ओव्हर टाकली होती कल्पेश मोरे आणि अर्थात तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर कल्पेश मोरे. नक्कीच त्यांनी येऊन आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा. मी श्री गणेश क्रिकेट संघ कात्रण या संघाला विनंती करतो त्यांनी आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पुढील सामन्यासाठी आपण समालोचन ऐकणार आहोत. माझे सहकारी समालोचक संदेश उतेकर यांचा. मी सरांना विनंती करतो त्यांनी यायचं आणि या ठिकाणी समालोचकांची भूमिका साधल्याची. हॅलो. यस, धन्यवाद. पुन्हा